रजनीकांतच्या कबाली आज जगभरात रिलीज झाला आणि रजनीच्या चाहत्यांमध्ये जणू काही दिवाळीचाच उत्साह संचारलाय। देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या चाहत्यांनी काल रात्रीपासूनच जोरदार सेलिब्रेशन सुरू केलंय। चेन्नई आणि मुंबईत मध्यरात्रीपासूनच चाहते वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करतात। कुठे पारंपरिक वाद्य वाजवून अधिक सेलिब्रेशन सुरू आहे, तर कुठे कबालीच्या गाण्यांवर चाहते रस्त्यावरच थिरकताना दिसतायत। कुणी कबालीच्या वेशभूषेतही चित्रपट पाहायला आलेलं पाहायला मिळतंय। तो आप देख रहे हैं नज़ारा क्या हो रहा है करके कि कैसा पब्लिक का रिएक्शन है, पब्लिक क्या खुश में आ रहे हैं। नहीं, इसका कोई परमिशन के लिए कोई जरूरत नहीं है। तो नॉर्मल हम लोग का फैंस का क्लब का कोई परमिशन का जरूरत नहीं। उनकी हर एक पिक्चर सुपर डुपर हिट हो जाती है और रजनीकांत सर की जो भी पिक्चर है, बहुत से इंडिया के बाहर भी फैन है उनके। देखो ये पिक्चर कमाल कर जाएंगे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कपिल देशपांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की मुंबईतल्या प्रेक्षकांची कबालीच्या निमित्ताने काय उत्साह आहे मुंबईतल्या प्रेक्षकांचा। कपिल, आपण पाहतोय की देशभरात सगळ्याच ठिकाणी प्रेक्षकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतल्या प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे? स्वाती, आता मी माटुंगा येथील अरोरा थिएटर्स इथे आहे। इथे रात्रभर फॅन्सची गर्दी होती। रजनीच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या सिनेमातील देवाचं जोरात आगमन केलेलं आहे। रजनीच्या फोटोला त्यांनी दुग्धाभिषेक घातलाय। त्याचप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात रजनीच्या सकाळी 6चा मॉर्निंगचा जो शो होता, त्या गजरात त्यांनी आपल्या सिनेमातील देवाचं स्वागत केलेलं आहे। आपल्याला रजनीकांतचे काही फॅन्स इथे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की एकूणच या क्रेझी फॅन्सची कबालीबद्दलची मतं काय आहेत। आप मुझे बताइए, आपके भगवान बॉस जो आपके भगवान है सिनेमा के, उनका मूवी रिलीज हुआ है, एंट्री देखने के लिए आप सब लोग तरस रहे हो, कैसा माहौल है आज पूरा यहाँ पे? ऐसा हम लोग को लग रहा है, क्या बोलते हैं, 1000 आदमी का जोश कैसा रहेगा, ऐसा जोश लग रहा हम लोग को। और दीपावली, पोंगल, नवरात्रि, होली, सारे दुनिया में कौन सा भी क्रिसमस, ईद, इतना प्रोग्राम एक ही साथ में बनाएगा तो कैसा रहेगा। ऐसे ही हम लोग का कबाली वर्ल्ड सुपरस्टार रजनीकांत का पिक्चर कबाली रिलीज हुआ, वो पिक्चर देखने का इतना सारे खुशी हम लोग को मिलने वाला आज, और मिल रहा है, कर रहा है, और भी यश करने वाला हम लोग। आपण बघू शकतो की रजनीकांतच्या फॅन्सची क्रेज इतकी आहे की रजनीकांतचे टी-शर्ट त्यांनी घातलेले आहेत। कोणी रजनीकांतचा टॅटू हातावर गोंदवलेला आहे, तर कोणी रजनीकांतची हेअरस्टाईल केलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे रजनीकांतबद्दलचे प्रेम त्याच्या चाहत्यांमध्ये दिसून येतं। काही चिमुरडे आपल्याबरोबर आहेत। आप मुझे बताइए, आपके बॉस की मूवी रिलीज हुई है, मूवी देखी आपने? नहीं। देखना चाहोगे? अभी देखने जाएंगे। क्या कहना चाहेंगे रजनीकांत के बारे में? हाँ। तर हे रजनीकांतचे असे क्रेझी फॅन्स आहेत। कबाली संपूर्ण भारतात आज रिलीज झालेला आहे आणि कुठे ना कुठे या सिनेमाने रिलीजच्या आधीच 260 कोटींची कमाई केल्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावलेल्या आहेत। त्यामुळे रजनीकांतचा हा बहुप्रतीक्षित सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे नवे विश्वविक्रम प्रस्थापित करेल। त्याचप्रमाणे कुठे ना कुठे 500-600 कोटींचा जो क्लब सध्या झालेला आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन कबाली कमाई करेल असा विश्वास देखील जाणकार आणि रजनीकांतचे चाहते व्यक्त करतायत। स्वाती, नक्कीच। आणि आणखी अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो कपिल या निमित्ताने की या ठिकाणी जो प्रेक्षक वर्ग आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय, तर हे सगळे प्रेक्षक मुंबईतलेच आहेत की खास मुंबईमध्ये ही चित्रपटाची झलक पाहण्यासाठी लांबूनही काही प्रेक्षक या ठिकाणी आलेले दिसतात? स्वाती, रजनीकांतचा फॅन क्लब खूप मोठा आहे। काही लोक मुंबईतले आहेत, तर काही मुंबई जवळच्या तालुक्यांमधून, गावांमधून इथे आलेली आहेत। कारण त्यांच्या गावांमध्ये कबालीचा जो शो आहे तो 12 नंतर किंवा 2 नंतर होणार होता, पण त्यांना आपल्या देवाचा हा सिनेमा अर्ली इन द मॉर्निंग फर्स्ट शोज बघायचा होता। काहींना मिळालेली माहिती अशी होती की रात्री 3 वाजता कबालीचा शो ठेवण्यात आलेला आहे, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे तो शो रद्द करण्यात आला। मात्र त्याच्या चाहत्यांनी पहाटे 6चा मॉर्निंगचा शो देखील हाऊसफुल करून रजनीकांतच खऱ्या अर्थाने बॉलिवूडलाच काय तर संपूर्ण भारताचा सिनेमाचं देवत आहे हे दाखवून दिलेलं आहे। आणि कुठे ना कुठे रजनीकांतची क्रेज ही मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आहे, हे देखील या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद कपिल दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।